तर नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर तुम्ही आता माझ्या गावाला जायचे, इकडं फिरायचे किंवा चांगले सगळे, मी आतापर्यंत सगळे चांगलेच ब्लॉग दाखवत असते आणि मी दुःख कधी शेअर करत नाही. तर असं नाही की मला दुःख नाही, मला तर खूप दुःख आहे, तरी पण मी कधी शेअर करत नाही. पण मी आज करणार आहे, कारण हिच्यामुळं ही माझी मुलगी आहे. ही सगळ्यात 2 नंबरचे, 3 नंबरचीचं लग्न झाले, ही 2 नंबरचे. ही सध्या आता 24 वर्षाची आहे आणि मुलगा माझा मोठा आहे, तो आहे 26 वर्षाचा. आणि सगळ्यात लहान मुलगी आहे ती 21 वर्षाची आहे, तिचं लग्न झाले. तर तिचं लग्न गेल्या वर्षी झाले. तर सांगण्याचा मुद्दा हा की हिचा कलर सावळा आहे, तर तिला येते हसायला. तिचा रंग सावळा आहे. सावळा म्हणजे खूपच काळा, सावळा म्हणता येणार नाही. तर आम्ही कुठंही गेलो की हिला लोक एकदम असे विचित्र नजरेने बघणार, एवढी काळी का आहे. डायरेक्ट असे काय काय लोक तर इतके विचित्र असतात की डायरेक्ट असे प्रश्न विचारतात की एवढी काळी का आहे. आता हिला आम्ही तर नाही घडवलं, तिला देवानीच घडवले, त्याला आम्ही काही करू शकत नाही. तर आम्ही आत्ताच मध्ये तुम्ही बघितलं असन ब्लॉगमध्ये, तुळजापूरला गेलो होतो. लाईनमध्ये थांबलो होतो, जे मंदिरात जायची लाईन असते ना, तिथं थांबलो होतो. आता मला सांगताना पण रडायला येते. तिथं थांबलो होतो, तिथं पण तिला लोक जाऊ दे, पुरुष तर जाऊ दे, बघू देच, ते तरी लेडीज सुद्धा तिच्याकडे अशा नजरेने बघतात की हिचा रंग असा काय, ही अशी काय. ठीक आहे, स्पेशलच चाइल्ड मला म्हणता बी आहे ना, स्पेशल चाइल्ड आहे, पण आम्ही तिला तसं स्पेशल ट्रीट करतो घरात पण. आणि ती खरंच लाडाची आहे आमच्या घरात. ती असतानाच अशी आहे आणि जन्मतापासून ती एकदम असं काही ना काही तिला आजार आहे. आत्ता हे झालं तर समज आज 4 दिवस चांगले राहिले, तर 4 दिवसांनी तिला काही ना काही होतं. मग सर्दी म्हणू नको, खोकला म्हणू नको, थंडी, ताप, असे बरेच काय आजार तिला होत असतात. पण बाकी मोठा आजार हिला असा काहीच नाही, म्हणजे कुठलाच आजार नाही, फक्त कलर आहे एवढंच. आता सध्या तिला एकच झालंय, तिला झालाय मोतीबिंदू, तिला दिसत नाहीये. तर आता संध्याकाळचं पण आम्हाला तिला असं कुठं पाठवलं की डोळ्यावर तिला अचानक असा प्रकाश येतो, मग तिला काही दिसत नाही. मग त्याच्यासाठी तिचं करायचं आहे उद्या ऑपरेशन. तर उद्या आहे 22 जून, आज आहे 21 जून. तर मग मी म्हटलं हे गोष्ट तुमच्याशी शेअर करावी. तर उद्या तिचं दोन्ही डोळ्यांचं नाही तर एका डोळ्याचं ऑपरेशन आहे. तर आता एवढ्या लहान वयामध्ये एवढं सगळं सहन करावं लागतं तिला. आणि तिला काही त्रास झाला की मग आम्हाला घरात सगळं डिस्टर्ब होतं. तर आता ऑपरेशन करायला पण खूप वेळ लागला, त्याची प्रोसेस करायला वेळ लागला. कुठली गोष्ट होणार नसेल तर त्याच्यासाठी पण काय होत राहतं. तर थोडासा दम लागला होता आणि एकदम एकसाथ काय बोलू मला समजलं नाही, मग थोडं स्टॉप केलं. तर उद्या तिचं ऑपरेशन आहे उजव्या डोळ्याचं. तर उद्या आम्ही जाणार, ॲडमिट होणार आणि परवा तिचं ऑपरेशन होणार. आणि 13व्या दिवशी आम्हाला सुट्टी, म्हणजे बुधवारी आम्हाला सुट्टी मिळाली. सोमवार, मंगळवार, बुधवार असे 3 दिवस आमचे जाणार. तर ही ऑपरेशनसाठी तर खूप घाबरते ती, अशी पण घाबरटच आहे पहिल्यापासून. आणि कारण तिला स्वतःलाच पहिल्यापासून दवाखाना, म्हणजे तिला आता ते हेच झाले, माहेरघरच झाले त्याच्यासारखं. आम्ही दवाखान्यातच घेऊन जात असतो, काय झालं की हॉस्पिटल, काय झालं की हॉस्पिटल, आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही. आता 2 दिवसापूर्वीच कान दुखत होता. कुठला कान दुखत होता? इकडचाच कान दुखत होता, सुजलं होतं फार, एवढा असं सुजला होता कान. म्हणजे काही ना काही होत राहतं, म्हणजे असं काही नाही की ती नॉर्मल राहील. मग तिला काय झालं की घरातलं वातावरण तर डिस्टर्ब होतंच. मग मला पण थोडंसं टेन्शन, म्हणजे काय भरपूर टेन्शन येतं, थोडं नाही म्हणता येणार. मग आमचं जे काय आहे ते तिच्यासाठीच आहे. मग ती कधी कधी वैतागल्यावर ती स्वतःच म्हणत असते, काय म्हणत असते, मला भरायचंय, मला जगायचंच नाही. मी खूप असे रडते ना, मला एवढा आज त्रास झाला ना, मला काही सुचत नाही, मी काय पण बोलून जाते. मग ती रागात टेन्शनमध्ये ती पण काय पण बोलते. मग ती तशी बोलली की मग मला तर लय रडायला येतं. मग घरात कोण नसतं, आम्ही दोघेच असतो. मग ते सगळं मला हँडल करायला लागतं की ती काय बोलते, मग तिला समजून सांगायचं. कधी ओरडायचं पण असतं, कधी कधी मी ओरडते पण, तू सारखेच काय रडत असते, तू सारखेच काय दुखतं म्हणत असते. मग असं होतं ना कधी कधी. तर मला सगळं असं एक वाटतं की समजा असं कोणी असलं तर कोणी एवढं पण बघू नका की बाबा ते असं का दिसतंय, ते तसं का दिसतंय. तो आपण त्याला घडवू शकत नाही. जर आपल्या हातात असतं तर आपण स्वतःला पण किती सुंदर बनवू शकलो असतो. तर असं नाही ना, नाव ठेवायचं नाही. विठ्ठल रुक्मिणी पण काळेच आहेत ना.
त्यांनी ते तर देव आहे, ते स्वतःला चांगलं रूप घेऊ शकले नसते का? हे देवाने दिलेलं आहे, थोडी आपण काय करू शकतोय. आता ह्याला किती काय करू शकतो का आपण? काय होणार आहे का? फरक पडणार आहे का? फक्त आम्हाला तर जसे आहे तसे आम्हाला आवडते, फक्त निरोगी राहावे. त्याच्यासाठी तुम्ही उद्या तिचं ऑपरेशन आहे, त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तिच्यासाठी प्रार्थना करा. मी माझी मनापासून हीच विनंती आहे. आणि उद्या कसं ऑपरेशन होईल किंवा ॲडमिट झाल्यानंतर मला जर जमला व्हिडिओ काढायला, तसं तर मला जमणार नाही, पण ऑपरेशन झाल्यावर एखाद्या वेळेस मी थोडं 1-2 क्लिप काढले तर काढेन आणि नक्की तुमच्याशी शेअर करीन. हा व्हिडिओ मी खरंच बनवणार नव्हते, पण मला आता काही लोकांचा खूपच त्रास होतोय, म्हणजे कुठं असं बाहेर गेल्यावर वगैरे. तर चल, धन्यवाद.